नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सध्या भारतामध्ये दोन अतिशय महत्त्वाच्या घटना घडत आहेत. एक म्हणजे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन भारत भेटीसाठी आलेले आहेत आणि दुसरं म्हणजे दिल्लीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भाने एक खूप मोठी परिषद भरलेली आहे, ज्याच्यासाठी वेगवेगळ्या देशांचे प्रमुख, त्यांचे प्रतिनिधी आणि एकंदरीतच भारताची प्रगती या क्षेत्रामध्ये काय झालेली आहे, हे बघण्यासाठी उत्सुक असलेली मंडळी इथे जमलेली आहेत. प्रचंड गर्दी आहे. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेच्या प्रतिक्रिया काय, हे तुम्ही जर का बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जळफळाट एवढं एकच नाव आपण त्या सगळ्या प्रतिक्रियांना देऊ शकतो. आठवत असेल तुम्हाला, ज्यावेळी 26 जानेवारीसाठी युरोपियन युनियनच्या अध्यक्षा ह्या उर्सुला फोन डेर लेयन इकडे आलेल्या होत्या. त्यावेळेला भारताने जे ट्रेड डील केलं युरोपियन युनियनशी, मदर ऑफ ऑल ॲग्रीमेंट्स असं त्याचं नाव त्यांनी दिलेलं होतं. त्याच्यानंतर अमेरिकेचा जळफाड बघण्यासारखा होता. त्यांचे जे स्कॉट बेसेट आहेत, त्यांनी सांगितलेलं होतं की युरोपियन युनियननी तर काय भारताला पूर्ण सूट दिलेली आहे. ह्यांच्यासाठीच युक्रेन युद्ध थांबवणं महत्वाचं आहे, पण त्या युद्धाला खतपाणी घालणारा भारत हा आता त्यांना जवळचा वाटायला लागलेला आहे. इतकी कडवट प्रतिक्रिया आली. अर्थात अमेरिकेमधले जे विरोधी पक्ष होते त्यांनी सरकारवर टीका केली आणि सरकारच्या धोरणामुळे भारत दुसरीकडे झुकलेला आहे आणि अमेरिकेच्या सोबत मात्र डीलही झालेलं नाहीये, अशी टीका झाली. खुद्द ट्रम्प यांनी विशेष काही बोलले नाहीत, परंतु अगदी काही दिवसातच म्हणजे आठवडा उलटतोय न उलटतोय तोवर भारत अमेरिका ट्रेड डील होईल म्हणून त्यांनी स्वतंत्र घोषणा करून टाकलेली होती. तेव्हा युरोपियन युनियन सोबत आपलं डील होईपर्यंत हे महाशय झोपा काढत होते. ते डील झाल्यानंतर त्यांना जाग आली, कारण ते डील होत नाही तोपर्यंत भारताची बाजू कमकुवत आहे असं गृहीत धरून हात पिरगळण्याचं काम चाललेलं होतं. ते आता शक्य नाही म्हटल्यानंतर त्यांना दुसऱ्या टोकाला जावं लागलं. एक्झॅक्टली तीच परिस्थिती आज भारतामध्ये आपल्याला दिसते आहे. ती त्यांचे अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याबाबत. सर्जिओ गोर यांच्या आधीचे जे राजदूत होते गारसेटी, त्यांची मी गारसेटींवरती कितीतरी व्हिडिओ त्या काळामध्ये केलेले होते. इतका पोरकटपणा या राजदूतांनी, अमेरिकन राजदूतांनी भारतामध्ये केलेला होता की बोलून सोय नव्हती. म्हणजे त्यांची ती सगळी विचारसरणी तर सोडूनच द्या. स्त्री पुरुष समानता असली पाहिजे, समानता तर असली पाहिजे, पण त्याच्यामध्ये हा बाई आहे का बुवा आहे हे सुद्धा कळू नये इतके लिंगभेद यांनी तयार करून ठेवलेले होते. इन्क्लुझिव्हनेस, रिलिजियस फ्रीडम या सगळ्या गोष्टींच्या नावाने भारताला चाबूक हाणायचं काम, आसूड मारायचं काम गारसेटी साहेब करत होते त्यावेळेला. सरते शेवटी मग कुठेतरी भारतीय वेशामध्ये ये, मग कुठे भांगडा करून दाखव, पंजाबी खलिस्तान्यांना चाव्या मार, काश्मीरमध्ये जाऊन वेगवेगळ्या राजकारण्यांना भेट, या असल्या गोष्टी गारसेटी करण्यामध्ये आणि त्यांची पूर्ण टीम सुद्धा त्याच कामामध्ये गुंतलेली होती. अखेर जायची वेळ आली तेव्हा गारसेटींना लक्षात आलं की भारत हा किती महान देश आहे आणि भारताबाबत त्यांनी अनेक चांगले उद्गार काढलेले तुम्हाला दिसतील. सर्जिओ गोर यांची जेव्हा नेमणूक झाली त्यावेळेला त्यांचं क्षेत्र हे केवळ भारताचे राजदूत म्हणून नव्हे, तर संपूर्ण साऊथ ईस्ट एशिया म्हणजे दक्षिण पूर्व आशियामधल्या सर्व देशांसाठी म्हणून हे आपले प्रतिनिधी ट्रम्प यांनी नेमलेले आहेत अशी घोषणा झालेली होती. सर्जिओ गोर हे काही ट्रॅडिशनल डिप्लोमॅट नाहीयेत. म्हणजे ते फॉरेन सर्व्हिसमध्ये त्यांनी तळापासून सुरुवात करून राजदूत पदापर्यंत पोहोचलेत अशी परिस्थिती नाहीये. ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी म्हणून सर्जिओ गोर ओळखले जात होते आणि अखेर भारत आणि तिथल्या संपूर्ण उपखंडात नेमकं चाललंय तरी काय हे थेट माझ्या कानापर्यंत आणू शकेल आणि मला प्रामाणिकपणे तिथे असलेली परिस्थिती विशद करू शकेल अशी व्यक्ती हवी, या हेतूने ट्रम्पनी
गोर यांना पाठवलेलं होतं. असे हे जे गोर आले त्यावेळी असं म्हटलं जात होतं, की नाही, नाही भारत आणि अमेरिका ह्यांच्यामध्ये जे ट्रेड डील झालं त्याच्यामध्ये गोर ह्यांचा फार मोठा सहभाग आहे. सहभाग होता, तर मग ते युरोपियन युनियनशी फ्री ट्रेड डील होण्यापर्यंत कशासाठी थांबलेले होते? याचाच अर्थ सर्जिओ गोर यांना सुद्धा वस्तुस्थितीची विशेष जाण आहे असं दिसत नाही. आणि आत्ताचं जे त्यांचं वागणं वर्तन आहे, त्यातून तर त्यांनी त्याच्यावरती म्हणतात ना तशी तुतारी फुंकून टाकलेली आहे. आता गंमत बघा तुम्ही, की भारत आणि फ्रान्स ह्यांच्यामध्ये एक ऐतिहासिक करार होतोय. हा ऐतिहासिक करार जो आहे तो राफेलच्या विमानांच्या खरेदीचा आहे. भारताने जी राफेल खरेदी करायचं ठरवलंय त्यातली साधारण 100 राफेल जी आहेत, त्याची जोडणी ही भारतामध्ये होणार आहे आणि त्याच्यासाठी साधारण 60 ते 70% भारतीय माल आपण वापरू, असं आश्वासन सुद्धा राफेलनी दिलेलं आहे. या आश्वासनानंतर फ्रान्स सरकारसोबत मोदी सरकारने एक आपला पायंडा ठेवलेला आहे, की कुठलंही संरक्षण विषयक जे करार असतील खरेदी विक्रीचे, ते त्या-त्या सरकारशी करायचे आणि मग त्या सरकारने त्यांच्या देशातल्या कंपन्यांसोबत कारण बऱ्याच वेळेला लाच घेतल्याचे जे आरोप होत होते, ते सगळं त्याला फाटा देण्यासाठी म्हणून 2 देशांमधला करार अशा स्वरूपामध्ये वाटचाल मोदी सरकारने केलेली आहे. त्याच परंपरेला धरून फ्रेंच सरकारसोबत हे जे करार करायचा आहे, त्याच्यासाठी खुद्द मॅक्रॉन भारतामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. या पार्श्वभूमीवरती या अमेरिकन राजदूतांचे जो काही थैथयाट चालू आहे, त्यातून त्यांचा जळफळाट किती झालेला आहे, ते पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. काही कारण नसताना साहेब गेले कुठे? तर वेस्टर्न कमांडचे जे आपले चीफ आहेत त्यांना भेटायला गेले. आणि अशा पद्धतीमध्ये जणू काही मी हे समजून घेतलं, ते समजून घेतलं, अमुक झालं, तमुक झालं. वेस्टर्न कमांडचे प्रमुख सुद्धा असतात, ते सुद्धा काही दूधखोळे नाहीत. त्यांना अशा प्रकारे लोकांना रिसीव्ह करायची आणि त्यांना काय दाखवायचं, काय दाखवायचं नाही, ह्याची पूर्ण जाणीव आणि समज असते. त्यामुळे त्याबाबत काही शंका नाही. पण आमच्याकडच्या मीडियानी आणि विरोधी पक्षांनी या गोष्टीचं एवढं मोठं भांडवल केलं, की बघा भारताचे निर्णय कसे आता अमेरिका घेते आहे. संरक्षण विषयामध्ये तुम्ही एक प्रकारे म्हणता आम्ही स्वयंपूर्ण आहोत, स्वावलंबी आहोत. आमचे निर्णय आम्ही घेतो आणि इथे बघा काय चाललंय. अमेरिकेचा राजदूत जाऊन तुमच्या फ्रंट आघाडीवरती भेटी देतो आहे. वगैरे, वगैरे अशा प्रकारे एक प्रकारचा दुष्प्रचार केला गेला. गंमत अशी आहे, की जर का अमेरिका हे सगळे निर्णय घेते, तर भारताने F-35 विकत घेतले असते अमेरिकेकडून. मग ते फ्रान्सकडे कशाला गेले राफेलसाठी? तेव्हा तो जळफळाट जो आहे, तो तर लपवता येत नाही. मग लपवायचं काय? तर हे असं करून बघा भारत सरकार कसं आमचं बटीक आहे आणि आमच्या अंगठ्याखाली आहे, हे दाखवायचं. मी नुसतं दाखवून म्हणजे मला हे समजत नाही, की नाटक जर का करायचं तर ठीक आहे. सामान्य माणूस कदाचित जितके लोक ऐकतील त्यातल्या 10% लोकांना हे खरं सुद्धा वाटेल. पण तुम्ही मला सांगा, की जोपर्यंत त्याच्यामध्ये काही दम नाही, तुम्ही थेट खोटारडेपणाचे आरोप करताय, ते टिकणार कसे? सत्याच्या निकषावरती टिकणार कसे? हीच परिस्थिती राफेल खरेदीची गेली काही वर्ष आपण ऐकतो आहोत. राफेल खरेदीमध्ये चोरी झाली, तेव्हा चौकीदार चोर आहे, इथपासून आपण आरोप ऐकलेले आहेत. तर अजूनही हौस भागलेली नाहीये, हे लक्षात घ्या. तेव्हा अमेरिकेला हे सर्वात मोठं डील मिळालं नाही, ह्याचा जो जळफळाट आहे, तो जळफळाट असा ह्या सर्जे गोर साहेबांनी आपल्या खांद्यावर घेतलाय आणि तो दाखवून त्यांना असं वाटतं, की मीडियामध्ये रिपोर्ट आले, की संपूर्ण भारतीय जनता ही कशी विचलित होईल आणि मॅक्रॉन ह्यांच्यावरती जो प्रसिद्धीचा झोत आहे, तोच मुळात चोरायचा आणि सगळं लक्ष जे आहे ते आपल्याकडे वळवायचं, असा हा सगळा डाव होता. तो डाव माध्यमांनी ते उचलून धरल्यामुळे तुम्हाला माध्यमांमध्ये ते दिसलं असेल. मॅक्रॉनची जी भेट आहे त्या भेटीला दुय्यम महत्त्व द्यायचं आणि सर्जे बोरला जास्त महत्त्व द्यायचं. ह्या सगळ्या टॅक्टिक्स झाल्या. त्याच्यामध्ये काही दम नाही हे लोकांना कळतं. पण हे ह्यांना कळत नाही कारण त्यांना ते स्वतःच्या मनाची समजूत करून घेतायत. बघा मी कशी बाजी मारली ती.
तशाने काही बाजी मारली नसती. ती बाजी मारली असती तर राहुल गांधी कधीच पंतप्रधान झाले असते या देशाचे. ते तिथे जवळपास सुद्धा पोहोचू शकलेले नाहीयेत. पण प्रसिद्धीची हाव आणि वर्तमानपत्रामध्ये छापून आलं म्हणजे आपण जे करतोय त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. हे समजण्याची घाई आणि घोडचूक आता अमेरिका सुद्धा अशा नीच पातळीवरती जाऊन करताना बघितल्यावर मला खरोखर हसू येतं आता या मंडळींचं. एवढ्यावरच प्रकरण थांबलेलं नाही. ते गोर उठले आणि दक्षिणेत गेले आणि मग तिथे तेजस्वी सूर्यांना घेऊन ते कुठे कुठल्या रेस्टॉरंटमध्ये काय जातायत, तिथली इडली खाऊन दाखवतायत आणि काय-काय करतायत. हे सगळे जे माकड चाळे चाललेले आहेत. माकड चेष्टा चाललेल्या आहेत. त्यांना असं वाटतंय, की आपण प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळवून घेतला आणि आता मॅक्रॉन यांची व्हिजिट सगळी झाकोळली जाईल. आपल्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे मॅक्रॉनची व्हिजिट झाकोळली जाईल. झाकोळली जाईल कदाचित. समजा गृहीत धरून चला लोकांना कळलं नाही. त्याच्याने काय भारत F-35 घेणार आहे? राफेलच घेणार आहे ना आणि राफेलचं उत्पादन भारतातच होणार आहे. या 2 गोष्टी ज्या आहेत, ह्या कुठे जुळतात? तेव्हा अमेरिकेला अजून एक कळलेलं नाहीये, की मोदींचे हात विरघळता येत नाहीत. तुम्हाला जर का डील्स करायची असतील, तर आम्ही ज्या रेड लाईन्स सांगतो आहे, त्या रेड लाईन्स पाळता येत असतील, तर डील होईल, अन्यथा होणार नाही. परंतु ते अजून मेंदूत शिरत नाहीये. दुसरा भाग तुम्ही बघितला असेल, अचानक उठून तुम्हाला हे डेअरी म्हणजे भारतामध्ये जे डेअरी प्रॉडक्ट्स मिळतात, तुमच्या दुधामध्ये कसे विषारी पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये ह्या डेअरीमध्ये काय झालं, त्या डेअरीमध्ये काय झालं, पॅकबंद जे दही मिळतं, त्याच्यामध्ये कसे जर्म्स मिळाले, बॅक्टेरिया मिळाले, दुधामध्ये मिळाले. ह्या सगळ्या कथा अचानक कशा सुरू झाल्या? या कथा अचानक का सुरू झाल्या? कारण अमेरिकेची डेअरी प्रॉडक्ट्स घ्यायचं मोदींनी नाकारलेलं आहे आणि ते नाकारलंय म्हणून ते इतकं झोंबलंय, की आता काय करा, तर कशासाठी, कोणासाठी केलं तुम्ही? तर देशांतर्गत जे उत्पादन होतंय, त्या उत्पादनावरती विपरीत परिणाम होऊ नये म्हणून अमेरिकेकडून आयात करायचं मोदींनी नाकारलं. त्याची परतफेड अमेरिका कशी करते आहे? तुम्हाला जबर शिक्षा देते आहे. तुमच्या मनामध्ये काळबेरं रुजवून ठेवायचं, की तुम्ही जे दूध पिताय, ते दूध निकृष्ट दर्जाचं आहे. मग चांगल्या दर्जाचं कुठलं आहे? तर ते अमेरिकेचं आहे. आणा दडपण सरकारवरती, की मला चांगल्या दर्जाचं दूध प्यायचंय. तुझ्या देशामधलं दूध हे निकृष्ट आहे. हे लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे प्रयत्न जे आहेत ते तसेच चालू राहणार. कुत्र्याचं शेपूट जे आहे ते नळीत घातलं तरी ते सरळ होणं शक्य नाही. परंतु अमेरिकेला अजून अक्कल आलेली नाही. ते म्हणतात ना, की डोळे मिटायची पाळी येईल तेव्हा डोळे उघडतील. तोपर्यंत हा मार्ग असाच चालू राहील. कारण भारताशी डील कसं करावं ह्याच्यासाठी अनुभवाचा सल्ला देणारं ट्रम्प ह्यांच्या वर्तुळामध्ये कोणीही नाही. ही बाब परत एकदा अधोरेखित झालेली आहे. सर्जे गोर यांनी किती माकड चेष्टा केल्या तरी देखील वस्तुस्थिती अशाने बदलत नसते साहेब. लवकर जागे व्हा. तुम्ही जागे झालात तर ट्रम्पला थोडंसं जागे करू शकाल. तिकडून येणारे आदेश पाळण्यापेक्षा तुम्ही इथे असलेली वस्तुस्थिती त्यांना सांगावी, ह्याच्यासाठी तुमची नेमणूक झालेली आहे. हे कुठेतरी विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्यात. नमस्कार.